नमस्कार. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू झालेली आहे. ती म्हणजे की बघा, गोठा बांधकाम अनुदान योजना. तर बघा, योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, याची आपण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. किती निधी या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे आणि बघा GR या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आपल्याला, की बांधकाम अनुदान जे काय योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी शेळीपालन करतात, गाय म्हशी पालन करतात, त्यांना या ठिकाणी शेडची किंवा निवाऱ्याची व्यवस्था नसते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारकडून या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीवर सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. तर शेतकऱ्यांना या योजनेचा नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे. तर आपण पाहूया या ठिकाणी कसा अर्ज करायचा आहे आणि कसं या योजनेचा फायदा शेतकरी मिळू शकतात. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार. तर सर्वात प्रथम पहा की जे काय तुम्हाला डॉक्युमेंट आहे, हे तुम्हाला पशुपालनाचे आधार कार्ड लागणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे आणि बँक खात्याची माहिती म्हणजे की पासबुक या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि ग्रामपंचायतीचे शिफारस या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. शिफारस पत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर हे डॉक्युमेंट या ठिकाणी लागतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी वरील कागदपत्रे लाभ मिळण्यासाठी आवश्यक असतात. या योजनेसाठी एक प्रस्ताव देखील सादर करावा लागतो. या प्रस्तावासोबत प्रोफेशनल अंदाजपत्रक एस्टिमेट देखील जोडावे लागते. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहूया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे या ठिकाणी शेतकऱ्याला अर्ज करायचा आहे, कसा या ठिकाणी शेतकरी या योजनेचा लाभ मिळू शकतो. अनेक शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात. अशावेळी दुधाळ जनावरांना बांधण्यासाठी या ठिकाणी गोठा आवश्यक असतो. तर या ठिकाणी बघा, पशुपालकांचे दुधाळ जनावरांना गोठा नसेल तर जनावरांना विविध व्याधी लागून दुग्ध व्यवसायावर परिणाम होतो. तर बघा, जे शेतकरी या ठिकाणी गाई म्हशी पालन करतात अशांसाठी ही योजना आहे. तर आपण जाणून घेऊ लगेच की आता अर्ज कसा करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही आहे लोकमत पेपरची न्यूज. त्यामध्ये बघा, आपण पाहणार आहोत की अर्ज कसा करायचा आहे आणि या ठिकाणी कुठे अर्ज करायचा आहे. तर आपण थोडंसं काय करूया, याला एका साईडला झूम करून घेऊया म्हणजे की पाहण्यामध्ये सोपं जाईल. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तर हा जो काय अर्ज आहे, हा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायतीकडे करावा लागतो. तर या बघा, जो काय जिल्ह्यातील अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा पशुपालनावर होतो. या पशुपालकांच्या पशुधनांना ठेवण्यासाठी गोठा बांधता यावा, त्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. तर बघा, त्यासाठी 78,000 अनुदान देऊन गोठा बांधून दिला जातो. तर 78,000 हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे गोठा बांधण्यासाठी. तर बघा, अर्ज कसा करायचा आहे. अर्ज करणार तर बघा, या ठिकाणी जनावरांचा गोठा बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीकडून येणारा प्रस्ताव पंचायत समिती जिल्हा परिषदेत सादर केला जातो आणि त्यास या ठिकाणी मंजुरी मिळते. तर बघा, शेतकऱ्यांसाठी ही या ठिकाणी चांगली योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत जे काय शेतकरी आहे, हे शेतकरी या ठिकाणी जे दूध व्यवसाय करतात, जे की गाई म्हशी असे या ठिकाणी पालन करतात, गाई म्हशी किंवा शेळींचे, तर अशा शेतकऱ्यांना ही योजना या ठिकाणी लागू होते. तर या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी बघा, शेतकऱ्यांना 78,000 रुपयांचे या ठिकाणी अनुदान हे दिले जाते. बघा, 78,000 रुपयाचे या ठिकाणी अनुदान हे दिले जाते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.